मेगा फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे एका बाजूला बॉलिंग मार्कवरती कुठेतरी करण सोडाला इंट्रोड्यूस केलं जाईल का, तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला सुरेश सरोज आणि दिवेश ही एवन जोडी सातत्याने अंधेरी संघासाठी राहिली आहे. चला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती ज्याच्या नावामध्येच क रन सोडायला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, पंच वळतायत, दंडित करतायत. व्हाईट बॉलचं सिग्नल, व्हाईट बॉलचं सिग्नल आपण पाहतोय. बॅकवरती कट केलं, कुणाल चेंडू खाली आहे. इथे मात्र लगेचच थोडंसं चर्चासत्र तिथे आपल्याला करण सोबत अजितचं पाहायला भेटणार आहे. अजितचा विचार केला, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अप्रतिम प्रतिनिधित्व त्याच्या माध्यमातून सातत्याने राहिलंय. मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघासाठी. इथे वेग वेग आणि वेग, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. लेंथ चांगली होती परंतु कुठेतरी लाईन खराब, दिशाहीन चेंडू. धीम्या गतीचा चेंडू, अजून एक वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा. एक्स्ट्राच्या रूपामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्यात. फक्त एक फेअर डिलिव्हरी आली आहे आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. फिनालेचं प्रेशर असणार आहे. इथे चांगला बॉल आहे, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तिथे होता, थोडीशी फ्लाइट दिली होती चेंडू खाली. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. मेगा फिनाले आपण पाहतोय. अनेक मान्यवरांची मांदियाळी सुद्धा मुख्य मंचावरती आहे. सर्वांचं आपण वेलकम करू आणि त्यांच्या माहितीसाठी मेगा फिनालेचा सामना तब्बल कोणती टीम लखपती बनून जाईल त्याच्यासाठी द्वंद्व सुरू आहे. अजून एक चांगला बॉल, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे तेजस. मिडॉन वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे पेट्रोलिंगसाठी. येणारे 3 चेंडू महत्वाचे असणार आहेत. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. काय कमबॅक केलंय करण सोडाने. सातत्याने 2 एक्स्ट्रा वाईड आल्यानंतर मात्र बॅक टू बॅक सुरेश सरोज कुडा सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय. त्याच्या खांद्यावरती सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचची आपण जर्सी पाहतोय. पहिल्या दिवशी अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून साकारला गेला होता, परंतु आज दिवस नवीन आहे, मॅच नवीन आहे. पुन्हा एकदा ड्राइव्ह केली आहे. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडू खाली आलाय. अक्षय घाटकोपर मधीलच खेळाडू आहे.
इथे मात्र अजून एक वाईड. आतापर्यंत ज्या धावा खर्च झाल्यात वाईड वाईड आणि वाईडच्या रूपामध्ये झाल्यात, कोणती धाव बॅटीने आली नाहीये. 4 वाईड आतापर्यंत पाहिले आणि तेच धावफलकावरती आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसत आहेत. मेगा फिनालेचा सामना आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, लेग स्टिकच्या जास्त बाहेर. अजितला सुद्धा कलेक्शन करण्यामध्ये होतीये चुकी. वाईड +1, 1 के साथ 1 फ्री. धावफलक आता जाऊन पोहोचणारे 6 या आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही हाताळायचा आहे. धीम्या गतीचा चेंडू, त्याला केले ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. हा येतोय चौकार, सुरेश सरोज नावाचा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू. थँक्यू डीजे, थँक्यू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 10. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला, कारण ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर 360 शुभम लोखंडेला आपण पाहतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय कुणालचं. डॉट बॉल येतोय. शेवटच्या चेंडूवरती आलेला जो चौकार होता करण विरुद्ध थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, त्याला लॉंग स्ट्राईड करून ॲक्युरेट कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिलाय. आता मात्र शुभम लोखंडे, ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे, टॅप करण्याचा प्रयत्न होता. कुणाल तिथे चेंडू खाली आहे. मिस कम्युनिकेशन. दिवेश पारवे, दोन्ही फलंदाजाच्या मध्ये कम्युनिकेशन गॅप. मिस कॉलिंग, फलंदाज बाद. दिवेश पारवे गॉन. डाऊन द लेग साइड वाईड बॉलचे संकेत येत आहेत आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल 11 या स्कोर कार्डवर. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षय, साईचं थोडंसं लेझी एलिगन्स तिथे पाहायला भेटला, परंतु अक्षयने बॅकअप दिलंय. मोक्याच्या श्रेणी आलेला स्टॉप सुद्धा चांगला आहे. 12 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. कट करण्याचा प्रयत्न होता तिथे, पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नाहीये. 1 धाव निश्चितच तिथे भेटेल. 1 धाव मिळाल्यानंतर धावफलक 13 या स्कोर कार्डवरती आहे. चेंडू फेकून झाले 4. अजून एक चांगला बॉल. दांडी 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 गुल. शुभम लोखंडे, क्लासिकल लेग ब्रेक. थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा एकदा महत्वाचा झटका लागतोय. सार्थक स्वामी समर्थ अंधेरी संघ थोडंसं अडचणीमध्ये आता या षटकामध्ये दिसलाय. अजून एक खराब चेंडू आहे. रनआउटची संधी तिथे. शेवटचा चेंडू आहे. धावफलकावरती 14 धावा आहेत. अतिरिक्तच्या रूपाने धावा जास्त खर्च झाल्यात अजूनपर्यंत. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता तिथे, पुन्हा वाईड बॉल असेल. टॅप करण्याचा प्रयत्न. कुणाल, रनआउटची संधी. फेकी करण्याचा प्रयत्न चुकी होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती आहेत. सार्थक स्वामी समर्थ अंधेरी 2 गडीच्या मोबदल्यावर 8च्या सरासरीने धावा आल्यात. मेगा फिनाले आपण पाहतोय. नवनिर्माण उत्सव मंडळ व क्रिकेट स्टार आयोजित नियोजित प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, ज्या स्पर्धेचं प्रथमच भटवाडी नगरीमध्ये तब्बल 1 लाख रुपये. कोणता संघ इथून आज लखपती होऊन जाणाऱ्या भटवाडीच्या माऊली चषकाचा मानकरी बनेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. गोलंदाजी मार्कवरती लोकल बॉय साहिलला इंट्रोड्यूस केलं जात आहे. साई नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध. याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, कॅलिबर आहे चांगले चेंडू हाताळण्याचा.
पहिलाच बॉल वाईटने सुरुवात, सातत्याने अडचण राहिली आहे या अजूनपर्यंत इनिंग मध्ये एक्स्ट्राची. बघता बघता 17 धावा धावफलकावरती आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. शुभम चेंडू खाली आलाय परंतु एक धाव भेटेल तिथे सुद्धा. एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक सरसावलं जाते. 18 या स्कोर कार्डवर येणारे 5 चेंडू महत्वाचे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. अक्षयने खूप इम्प्रेस केलंय. बॅकफुटवरती पुन्हा एकदा पंच केलं तिथे. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावलं 19 या स्कोर कार्डवर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्टेप आउट केलंय कुणालने, केली आहे चुकी. पायांच्या मधून इंडिया गेट फॉर्मेशन. चेंडू अलॉंग द कार्पेट होतोय फरार. धावा मिळतील 4. हा चेंडू थांबणं गरजेचं होतं कारण धावफलक जाऊन पोहोचेल आता 23 या स्कोर कार्डवर. आणि इथून जर धावा झाल्या तर सार्थक स्वामी समर्थ अंधेरीकडे सुद्धा एक चांगलं बॉलिंग युनिट आहे. तर एक चांगलं बॅटल पाहायला मिळणार आहे आता कारण धावा झाल्या धावफलकावरती. इथे अजून एक चांगला फटका अमनच्या फळीतून. या षटकातील दुसरी. येत आहे 1 मोर बाउंड्री. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. साई विरुद्ध होतोय हल्ला बोल. रनआउटची संधी तिथे आहे. फेकी झाली आहे. लाऊड अपील. नॉट आउटचं सिग्नल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 29 या स्कोर कार्डवर. 9.67 च्या सरासरीने धावा आल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सार्थक स्वामी समर्थ अंधेरी 29. लॉस ऑफ 2 विकेट. अजून एक वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने खूप धावा खर्च झाला अजूनपर्यंत या इनिंग मध्ये आपण विचार केला. अजून एक वाईड बॉल. अजून एक वाईड बॉल. टोटल जाऊन पोहोचेल 31 या स्कोर कार्डवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये. बत्तीस येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत 5. टॅप करण्याचा प्रयत्न सरळ बॅटीने. रोशनला आपण पाहिलं थोडंसं फाईन ठेवलं होतं त्याला लॉंग ऑनला परंतु वेगाने चेंडू खाली आला. त्याच्यानंतर सिंगल हँडेड चेंडूला थांबवले कारण कमीत कमी 2 यार्ड तो पुढे उभा होता बाउंड्री लाईनच्या. इथे चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू गर्रकन वळताना आपल्याला दिसलाय. येणारे चेंडू आता इथून बाकी आहेत. 3 धावा झाल्या 33. अजून एक चांगला बॉल. अमन बॅक टू द पवेलियन. गॉन.
अजून एक एक्स्ट्रा. धावफलक 34 या स्कोर कार्ड वरती आहे. अजून एक चांगला फटका, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. धावफलक 4 ने फ्लाय होईल. 38 या स्कोर कार्ड वरती धावा आता मात्र झाल्यात. धावा झाल्यात आता. एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका. अक्षयने मात्र वन ऑफ द बेस्ट फिल्डिंग आतापर्यंत या सामन्यामध्ये केली आहे. षटकाची होती समाप्ती. तब्बल 10च्या सरासरीने 40चा पाठलाग करावा लागणार आहे. मयूरचा आलेला चौकार टर्निंग पॉइंट ठरेल का? रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू घेतला गेलाय. चला थांबायचे. रिव्ह्यू घेतला गेलाय हाताचा. फेअर डिलिव्हरी आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10च्या सरासरीने. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नवनिर्माण उत्सव मंडळ व क्रिकेट स्टार आयोजित नियोजित भटवाडीची माऊली चषक 2025चा ग्रँड फिनालेचा सामना येऊया शॉर्ट इनिंग ब्रेक नंतर. या डीजे क्रिकेट स्टार आणि सारा स्मॅशर टॉस साठी लगेचच या. स्टार आयोजित नियोजित आपण पाहतोय भटवाडीची माऊली चषक 2025चा ओपन लॉट मधला लखपती बनवणारा म्हणजेच ग्रँड फिनालेचा सामना. जिथे नाण्याची एक बाजू आपण साचपडली आहे उलटी, दुसरी बाजू जिथे मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघाला तब्बल 10च्या सरासरीने 40 धावांचा पाठलाग करायचे. प्रारंभिक जोडी प्लीज लगेचच या. ओपनिंग पेअर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सार्थक स्वामी समर्थ अंधेरी. सुरुवात करा. दोन बॅटर्स, एका बाजूला कुणाल, दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे. ही प्रारंभिक जोडी आपण मालवण मुकेश रॉयल चेंबूर पाहतोय. सुरुवात करा प्लीज लगेचच. अंपायर सुरुवात करायची आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये म्हणजेच 24 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. चला सुरुवात करा प्लीज. टाइमर आपला ऑन झालाय.
चला जाऊया. पहिलाच बॉल लॉंग स्ट्राईडने ड्राईव्ह केलं तिथे दिवेश पारवे चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. 40चा पाठलाग करायचा आहे. टॅप करण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा सुद्धा तिथे आपण पाहिलं किंचित चेंडू टॅप झालाय. सिंगल तिथे कंप्लीट होईल. डिक्लेअरच्या माध्यमातून घोषित केली जाईल. सारा स्मॅशर्स आणि क्रिकेट स्टार टॉस साठी प्लीज. पराग शिंदे अजून एक डॉट बॉल डिलिव्हर करतायत. शुभम लोखंडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला तिथे स्टेप आउट झालं नाही परंतु लॉंग स्ट्राईकने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. इथे अजून एक चांगला ड्राईव्ह दिवेश पारवे परंतु इथे काय घडतंय चौकार तर थांबवला परंतु ओव्हरच्या रूपामध्ये 4 धावा म्हणजे 4च्या बदली 5 धावा आपण खर्च केल्यात. या थ्रोची गरज होती का? शुभमचं विकेट इम्पॉर्टंट आहे परंतु या धावा वाचवणं सुद्धा गरजेचं आहे. बॅकअप नव्हतं आणि आयुष्य असेल किंवा क्रिकेटचं मैदान बॅकअप गरजेचं आहे. बॅकअप नाही धावा भेटतायत तब्बल या चेंडूवरती 5. तीन चेंडूचा खेळ झालाय. करेक्शन 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. सिक्स ऑन द स्कोर कार्ड. हलक्या हाताने खेळायचं होतं. कुणाल करतोय चुकी. मिस्टर स्ट्रोक बॅटर गॉन. पहिला धक्का पहिला हादरा लागतोय मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपण करण सोडाला दाखल होताना पाहतोय. एका बाजूला करण सोडा दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे. ही चेंबूरची A1 जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. करण सोडा आणि शुभम लोखंडे अनेक मोठ्या स्पर्धा या जोडीने गाजवल्यात आणि A1 जोडी या जोडीला आता मात्र म्हटलं गेलं मागच्या सातत्याने अनेक हंगामापासून दोघं एकत्र खेळत आहेत. आणि बघायला गेलं ना तर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कमी असला तरी चालेल परंतु एक चांगला जिगरी मित्र असायला हवा. आणि 30 जिगरी मित्रांची जोडी आपण पाहतोय. A1 जोडी एका बाजूला करण सोडा दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे. तो आता या जोडीला चांगलं काम करावं लागणार आहे कारण समोर ज्याच्याकडे अनेक वर्षाचा अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव आहे पराग शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आणि पराग विरुद्ध हल्ला करावा लागणार आहे करणला. पहिल्या चेंडूवरती स्लाइस केलाय. चेंडू निघून जाणार आहे. दमदार असरदार येतोय अजून एक ब्रँडेड करण सोडाच्या फळीतून चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आल्या पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू त्याला स्लाइस केलं. थँक्यू डीजे थँक्यू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती ज्याने पहिल्या दिवशी संपूर्ण स्पर्धा डोक्यावरती उचलली सागरला आपण पाहतोय. पहिल्या दिवशी आपण पाहिलं संघ अडचणीच्या आडोशामध्ये होता. 6 चेंडूमध्ये 5 धावा क्रिस 11 बोरिवली संघासमोर डिफेंड केल्या गेल्या. 6 मध्ये 5 ची गरज असताना चांगली गोलंदाजी राहिली त्याच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा प्लीज. टायमर आपला ऑन आहे.
आणि 30 जर्सी आपण त्याच्या खांद्यावरती पाहतोय. सरा स्मॅशर्स आणि क्रिकेट स्टार. इथे चांगला फटका ड्राईव्हचा, हाय बॅक ड्राईव्ह, आपल्याला आधीच म्हटलं. थँक्यू डीजे. सतरा मध्ये अजूनही 26 ची गरज आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. मी आपल्याला आधीच म्हटलं आता मैदानाच्या आतमध्ये एवन जोडी दाखल झाली आहे. एका बाजूला करण सोडा, दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे सातत्याने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. याच्या अगोदर करण सोडाच्या फळीतून आलेला चौकार, त्यानंतर शुभम लोखंडेने मॅच मध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलाय. अजून एक स्टेट बॅट स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, फेकी झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झाले आणि कम्युनिकेशन पहा. बघता बघता तिसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. एवन जोडी का आम्हाला मायक्रोफोन वरून म्हटलं गेलंय तिथे कदाचित फक्त सिंगल धाव असती, परंतु बघता बघता 3 धावा घेतल्या गेल्यात आणि या 3 धावेच्या मदतीने मालवण मुकेश रॉयल चेंबूर 17 या आकड्यावरती आहे. आखोई आखो में इशारे आणि धावा धावा आणि धावा कंप्लीट होताना आपण पाहतोय. प्रेशर प्रेशर प्रेशर, अंडर प्रेशर ठेवलंय तिथे क्षेत्ररक्षकाला. इथे फ्लाइट दिली होती चेंडूला आणि त्या फ्लाइटचा फायदा भेटतोय. रिव्ह्यू घेतला गेलाय. फेअर डिलिव्हरीचा सिग्नल तिथे आलाय. रिव्ह्यू लॉस झाला इथे. धावांचा विचार केला धावफलक 17 या स्कोर कार्ड वरती येणार आहे. अजूनही 15 या 23, 15 मध्ये 23 ची गरज आहे. चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं कलेक्शन तिथे राहिले. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 14 मध्ये आता 22 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे कारण धावा 40 चा पाठलाग करायचा होता. या षटकामध्ये सागरने कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर 3 धावा, परंतु डॉट आणि मग सिंगल. स्टेट ऑन द ट्रॅक क्षेत्ररक्षक आहे. फेकी पुन्हा एकदा वाईडी झाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं सातत्याने फिल्डरला प्रेशर 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 मध्ये ठेवलंय. स्पेसिफिकली जेव्हा सागर नॉनस्ट्रायकर एंडवरती चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय ना, त्याच्यावरती थोडंसं दडपण निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. आता 13 मध्ये 21 ची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती करण सोडा मात्र आक्रमकता दाखवेल का? कारण इक्वेशन अजूनही बॅलन्सिंग आहे. स्टेट बॅट स्ट्रोक, विकेटचं पतन. करण सोडा बॅक टू द पवेलियन.
आता मात्र येणाऱ्या 12 मध्ये 21 ची गरज आहे. बारा मध्ये 21 ची गरज आहे. पहिल्या चेंडूवरतीच रोहितने काय क्षेत्ररक्षण केलं, लाजवाब देखणं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. कारण डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. अतिशय वेगाने रिफ्लेक्सेस दाखवले तिथे रोहितने. इथे वाईट चेंडू आहे आणि एक्स्ट्राने धावफलक आता बदललं जाईल. समीकरण प्रत्येक चेंडूवरती 11 मध्ये आता 19 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. मालवण मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध सार्थक स्वामी समर्थ अंधेरी. रनआउटची संधी इथे मात्र संजू बाद होताना आपल्याला दिसणार आहे का? नॉस्ट्रेकर एंड वरती कॅप्टन कूल अजित साहूला यावेळेस इंट्रोड्यूस केलं गेलं. परंतु इथून आता प्रेशर थोडंसं डायव्हर्ट होईल मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघाकडे. कारण धावा करायच्यात मेगा फिनालेमध्ये. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 19 धावांची गरज अजूनही आहे. तर हे 4 चेंडू दिवेशचे खूप महत्वाचे असणार आहेत. स्लाइस केले, प्रयत्न चांगले झाले अमनचे. मयूर चेंडू खाली आला होता परंतु अमनने केलेलं रिफ्लेक्शन धावा देऊन जात आहे. 4 4 आणि 4. आता 9 मध्ये 15 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा मिस्टर 360 शुभम लोखंडे. थँक्यू डीजे, थँक्यू. नुकताच आपण पाहिलं नामदार चषक बँड्रा स्पर्धेमध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून सायकल त्याने पटकावली आहे. आणि सायकल किंग म्हणून आता सुद्धा त्याची चर्चा संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये रंगती आहे. कारण अनेक बायसिकल त्याने पटकावल्यात मॅन ऑफ द सिरीजच्या रूपामध्ये. परंतु आता कठीण काळामध्ये पुन्हा गरज आहे 9 मध्ये 15ची. दुसऱ्या बाजूला दिवेश पारवे सारखा एक चांगला गोलंदाज आहे जो चांगले प्रश्न विचारताना दिसतोय. स्टेट बॅटे स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आलाय, तो चुकी करणार नाहीये. रोशनला तिथे अर्थातच अविनाशला आपण पाहिलं करेक्शन. अविनाशने लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत दाखवलंय. अजून डीप मध्ये आपण विचार केला एका बाजूला लॉंग ऑनला पराग शिंदे आहे. थोडंसं फाईन लॉंग ऑफ रिजन वरती आपल्याला रोहन सुद्धा पाहायला भेटतोय. अजित डॉट बॉल येईल का इथे? आता मात्र समीकरण बदलणार आहे. पुन्हा एकदा 7 मध्ये 14ची गरज. शेवटचा चेंडू असणार आहे. 14ची गरज आहे. 7 मध्ये 14 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. ग्रँड फिनाले आपण पाहतोय.
प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय या मेगा फिनालेसाठी राहिली आहे. इथे गडी बाद. आता येणाऱ्या 6 मध्ये सहा मध्ये सौदा करायचे. थोडंसं आता मी म्हणेल की एज भेटते इथे. चला ऑन साइड ऑफ साइड जो प्रेक्षक आहे त्यांना सांगा प्लीज कर्टन वरून हात काढायचे. पहिला चेंडू टॅप केलाय. वनडीच्या माध्यमातून येईल का? अंपायरचा रेफरल आहे. नो बॉलचं सिग्नल पंच घोषित करतायत. इथे अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. साई मध्ये ती क्षमता आहे. लोकल बॉय चॉकलेट बॉय घाटकोपर नगरीचा. पहिल्या चेंडूवरतीच दांडी 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 गुल.
स्वागतम सुस्वागतम. न्यू बॅटर तेजस आणि सागरने मेगा फिनाले मध्ये केली हॅट्रिक कंप्लीट. पण आता पाहिलं हलक्या हाताने खेळून काढले, तिथे जास्त काही बदलणार नाहीये. 40 धावांचा पाठलाग करताना अनेक गाड्या डबल पार्किंग मध्ये उभ्या आहेत. आपल्याला विनंती आहे मित्रांनो, प्लीज त्या प्रॉपर पार्किंग झोन मध्ये पार्क करा. स्लाइस केलंय तिथे. आयोजित भटवाडीच्या माऊली चषकाचा 4th एडिशन अर्थातच बॅक टू बॅक चौथ्यांदा सार्थक श्री स्वामी समर्थ अंधेरी चॅम्पियन ठरतो. अभिनंदन. हार्ड लक.